तर नमस्कार मंडळी, तुझं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे दाखवणार आहे की मी आज एक नवीन गेमिंग माऊस मागवलाय जो की आहे इवोफॉक्स कंपनीचा. तर आपण आज याची अनबॉक्सिंग करायचे. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगतो या माऊसबद्दल की माझ्याकडे पहिल्यापासून एक आपला हा नवीन मॅक आहे, ही आपली नवीन मॅक आहे आणि आपला जुना लॅपटॉप जो की हा लेनोवोचा तो आहे माझ्याकडे पहिल्यापासून, त्याचा पण माऊस आहे. बट आता काय केलंय की तो माऊस या लॅपटॉपला असू दे म्हटलं आणि मॅकबुकला आपण एक नवीन माऊस मागूया आणि तो पण गेमिंग मागूया. कारण पुढं भविष्यात माझं जर का चॅनल ग्रो झालं, मला गेमिंग करूशी वाढली, तर त्यासाठी पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पण आहे. त्यासाठी हा माऊस घेतलेला आहे. हा माऊस मला 500 रुपयाला भेटला आहे, 499ला. तर आज चला आपण याची हे करू, अनबॉक्सिंग करू. तर याचे फीचर्स पहिला स्टार्टिंगला सांगतो, जो की ह्यात 14 RGB मिळतात. 14 RGB म्हणजे थोडक्यात 14 कलर आपण चेंज करू शकतो. ओके, 14 RGBचे मोड आहेत. दुसरी गोष्ट यात आहे की ही RGB ना प्रत्येक बीट व्हायचं. आता समजा तुम्ही कुठला पण म्युझिक लावला त्या बीटला ती सिंक होऊ शकते, म्हणजे आपोआप असा बीट वाजली की चेंज होणार कलर, ते असं तसं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की त्याचा सॉफ्टवेअर आपण चेंज करू शकतो. आपण स्वतःचा माऊसला सॉफ्टवेअर पण आहे. तर चला, तर ती कंपनी तुम्हाला दाखवतो, ती नेमकी कंपनी कोणती आहे. ओके, तर चला अनबॉक्सिंग करत आहे आपण. गणपती बाप्पा मोरया. मी कायम गणपती बाप्पाचं नाव घेऊन सगळ्या गोष्टी करतो. ओके, तर आपण कात्रीला ठेवू साईडला. ओके, तर 3, 2, 1 डॅन डॅन. तर हा आहे आपला इवोफॉक्सचा माऊस. ओके, जो की हे असं त्याचं हे येतं, काय म्हणतात त्याला, बॉक्स येतो असा हा. तर हे आहे आपला बॉक्स. ओके, तर हा असा वरनं स्लाइड केला तर इथे येतं. भाई त्यांनी काय बॉक्स पण हार्ड दिला गेमिंगचा. ओके, तर आपल्याला आपली कात्री येत आहे. तर ह्याचं स्टिकर आहे, आपण साईडला ठेवू. स्टिकर आहे. ओके, हे जे स्टिकर आपण काढलो, भाई काय काय त्यांनी प्रोडक्टची क्वालिटी बिल्ड केली आहे बघा. गेमिंग ओ भाई बघा काय 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 मिळत आहे तुम्हाला या ह्याच्यात. ओके, तर पहिली गोष्ट पहिला मिळालं तुम्हाला हे स्टिकर्स जे की इवोफॉक्सचे आहेत. ओके, ते आपण साईडला ठेवू. हे आहे त्यांचं काय तर जॉईन द ट्राईब काय तर आहे हे. ओके, तर ते एक आहे, त्याला पण साईडला ठेवू. हे आहे पुस्तक जे की आपल्याला मीच तुम्हाला माहिती सांगेन. हे पुस्तक माहिती आहे आपल्याला पहिल्यापासून, हे जे काय टेन्शन नका तुम्ही घेऊ. ओके, तर आणि हे आहे QR कोड कॅनचं, तो ॲक्टिव्ह युअर वॉरंटी, म्हणजे वॉरंटी पण आहे याला 1.5 वर्षाची. म्हणजे काय काय प्रोडक्ट आहे बघा. आणि अशा पद्धतीने येत आहे आपला माऊस. ह्याला सगळ्यांना आपण साईडला ठेवू ना. आपला माऊस आपण जरा हातात घेऊ. भाई काय माऊस आहे, लिटरली आपण हे सगळं आता साईडला ठेवू 2 मिनिटासाठी. तर हे वरनं अशी पांढरी पिशवी आहे जी की आपण काढणार आहे, साईडला ठेवायची आहे. भाई लुक ॲट भाई, तो माऊस बघा कसला आहे. ओके, बिल्ड क्वालिटी खतरनाक, म्हणजे जोरात आहे. तर हा माऊस बघा, याची क्वालिटी एक नंबर म्हणजे एक नंबर. आणि ह्याची वायर मोठी आहे. ह्याची वायर 1 मीटर तर असेल, 1 ते 1.5 मीटर असेल. 1 मीटर तर असेल ऑब्विसली, कारण मोठी वायर आहे. जर का तुमचा गेमिंग सेटअप मोठा असला, 1 मीटर 1 ते 1.5 मीटर तर असेल याचा सेटअप. ओके, वायर. तर तुमचा गेमिंग सेटअप जरी मोठा असला, असा लांब जातो, तर तेवढ्यापर्यंत ही वायर पोचू शकते. दुसरी गोष्ट की ह्या माऊसमध्ये असं काय आहे की हा माऊस 500 रुपयाला आहे. तर आपल्याकडे पहिला जुना माऊस पण आहे जो की 100 रुपयाला पण येतो. आता ह्याच्यावर पण मी व्हिडिओ करणार आहे. 100 रुपयाचा माऊस आणि 500 रुपयाचा माऊस मध्ये काय डिफरन्स आहे. ओके, तसा हा 2000चा माऊस आहे. तो आपल्याला 500 रुपयाला भेटला आहे, कुपन लावून आपण. ओके, तर आता ह्याच्यावर त्याला आहेत 2 बटणं आणि ह्याला आहेत 8 बटणं. या माऊसला 8 बटणं आहेत. जसं की या माऊसला 8 बटणं आहेत. पहिलं हे राईट क्लिक, दुसरा हे लेफ्ट क्लिक. ओके सॉरी, बघा, पहिला हे लेफ्ट क्लिक, दुसरा हे राईट क्लिक, तिसरा स्क्रोल बटन आहे, चौथं हे DPIचं आहे. ओके, तिसरं आहे परत हे 5वा आहे ते हे आहे काय RGB कनेक्ट करायचं. 6वा आहे हे ट्रिगरचं, 7वा आहे फॉरवर्ड आणि 7वा आहे बॅकवर्डचं. म्हणजे गेमिंगसाठी स्पेशल 3 बटणं आहेत त्याला एक्स्ट्रा, जे की पुढे भविष्यात उपयोगी होतील गेमिंगसाठी ते. ओके, तर आपण हा आपल्या मॅकला
आता मॅक दिसला असेल हा. ओके हां, तर आपल्या मॅकला हा जॉईन करू, तुम्हाला दाखवतो की चालू होईल. आणि याचा सेपरेट सॉफ्टवेअर येतो इओफोक्सचा. मला हा प्रोडक्ट मी लई शोधला. हा एंट्री लेवल गेमिंगचा, म्हणजे एंट्री लेवलची जी गेमिंग होते ना इंडियामध्ये, तर त्यासाठी हा पहिला माऊस यूज होतो. त्यासाठी मी तर पण बघून रेटिंग बिटिंग सगळं बघून बघा. आता इथं लावतो आपली मॅक. तर आता आपण ह्याला कनेक्ट करणार आहे माऊसला. तर माऊसकडे बघा नुसतं कनेक्ट केल्यावर बघितला काय काय कसला माऊस खतरनाक आहे. म्हणजे डायरेक्ट कीपॅड बघा सेटअप डायरेक्ट आलं डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला जर का हे करायचं आहे कंटिन्यू, तर आयडेंटिफाय युअर कीबोर्ड. ओके, तर प्रोडक्टची क्वालिटी बघा कशी आहे. म्हणजे त्याच्या सिम्बॉलला पण आतमध्ये लाईट येत आहेत. म्हणजे खतरनाक, म्हणजे स्मूथ, पूर्ण स्मूथ. राईट क्लिक आहे, लेफ्ट क्लिक आहे. ओके, परत काय हा स्क्रोल बटनचं इकडे खाली वर खाली. बाई फील पूर्ण हो, फील काय काय फील आहे माहिती आहे. राईट यो क्लिक आहे, ट्रिगरचा आहे, हे आहे. परत हे डीपी आहे, म्हणजे चेंज होते कलर. बाई हे करायचं, डीपी आहे चेंज करायचं. ओके, हे म्युझिकला हा हे म्युझिकसाठी आहे. बीटला म्युझिक होणार असं. भाई यात 14 मोड आहेत भाई, 14. भाई काय तोडच नाही. आणि असं इओफोक्स म्हणून लिहिलेलं असते. एक नंबर माऊस आहे, एक नंबर. तुम्ही जर का परचेस करायचा असला तर तुम्हाला मी लिंक खाली देतो इथं. ओके, तर तो माऊस घ्या. अजून तुम्हाला मला काय सांगायचं आहे की या माऊसमध्ये, ओके, या माऊसमध्ये ह्याचा एक सेपरेट हे येतो, काय म्हणतात त्याला, सॉफ्टवेअर येतो, जो की इओफोक्सचा जो आहे तो. तर त्याबद्दल पण मी तुम्हाला इथं पुढं थोडक्यात आता माहिती देईल. तर माऊसची क्वालिटी तुम्हाला मी सांगतो. ओके, तर ह्या माऊस या डिझाईनसाठी त्यांनी चांगला वेळ घालवला आहे. म्हणजे वेळ दिला त्यांनी, म्हणजे असं प्रॉपर त्यांनी डिझाईन केलं आहे माऊसला. ओके, तर याचा परत अजून तुम्हाला मी सांगतो RGBचा. मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की RGB मध्ये हे लोगो जो दिलाय ना, हा इओफोक्सचा खाली इथं लोगो दिलाय. ओके, इथं लोगो दिलाय, त्या लोगोत पण लाईट लागते. हे एक त्यांनी त्याचा प्रोज आहे की बाबा चांगलं आहे. तर काय म्हणतात, इओफोक्स मध्ये ज्या कंपनी दिल्या त्या कंपनीमध्ये पण लाईट लागते. दुसरी गोष्ट आहे की त्याचं वर पण, म्हणजे इथं पण लाईट लागते आणि खाली पण लाईट लागते, म्हणजे खाली बॅक लाईटला पण. म्हणजे भाई त्यांनी प्रोफेशनलच बिल्ड केलंय डायरेक्ट असा प्रोडक्ट की असं पूर्ण गेमिंगसाठी. तिसरी गोष्ट आहे की ह्याचं जे बिल्ड क्वालिटी आता तुम्हाला ह्याचा आवाज पण ऐका. कळालं की एवढा म्हणजे असं हे आहे की बटणे म्हणा, चांगलं केलं यांनी, बिल्ड केलाय प्रोडक्ट चांगला. तुम्हाला मी मगाशी आता बटन दाखवलं की बटनानं पण आपल्याला RGB आपली चेंज करता येते, जसं की आता तुम्हाला मी दाखवलं. आणि ही RGB तुम्ही जर का म्युझिक लावलं, अजून ते मला म्युझिक चालू ते सॉफ्टवेअर डाउनलोड करायला पाहिजे पहिला, म्हणजे जे काय इओफोक्सचं ते सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यावर मग त्याला ते कनेक्टरचं सेटिंग बिटिंग आहे सगळं. ती सेटिंग तुम्हाला दाखवतो काय काय. मग त्यातनं तुम्हाला कळेल की बीट लावली तर तिथं हे बटन आहे, याचं काय म्हणतात त्याला, कशाचं, DPIचं. ओके, DPIचं आणि RGBचं 2 बटन आहेत. त्यातलं ते RGBचं बटन दाबलं ज्यावेळी म्युझिक लागलं आणि तिथं दाबून धरलं तर ते मोड ऑन होते, तो ह्याचा काय म्युझिकला सिंक व्हायचा जो मोड आहे तो चालू होतोय. आणि बंद करायचा असला तर दाबून धरायचं, परत ते बंद होते. ओके, केबलच्या बाबतीत तर बोलायचो आपण की जी की केबल आहे ती मोठीच्या मोठी आहे, ती आपल्याला पुढच्या मोठा जरी सेटअप असला तुमचा तर त्या सेटअपला पण होऊ शकते. त्याच्याबद्दल बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचं राहिलं की हा पूर्ण प्लॅस्टिकनं बनलाय. ओके, पूर्ण प्लॅस्टिकचं मटेरियल आहे ह्याच्यात. आणि ह्याचं शक्यतो हा राईट हँडेड साठी माणसांसाठी आहे हा. आणि माझा हात थोडासा मोठा आहे, म्हणजे हाय मीडियम साईज पण आहे म्हणा. आणि हा म्हणजे ज्यांचा हात मोठे असतील किंवा छोटे असतील त्याच्यासाठी पण हा माऊस व्यवस्थित आहे, कम्फर्टेबल आहे. आणि इथं यांनी एक मात्र चांगलं केलं यांनी की हे जे आहे ना साईडचं, हे दिसत असेल तुम्हाला. आता इथं ग्रीप आहे, म्हणजे ही रेस्टसाठी म्हणा, किंवा ही ग्रीप आहे. ही रेस्ट फिंग कुठली आपल्या आणि रिंग फिंगर, या 2 फिंगर या इथं हे व्हाव्या, काय म्हणतात रेस्ट व्हाव्या, त्यासाठी या इथं हे दिलंय, काय म्हणतात त्याला, चांगला असं ग्रीप दिलाय इथं. तर हा माऊस आहे. ओके, आणि याच्याबद्दल अजून तुम्हाला बोलायचं आहे, याचं वेट आपल्याला 85 ग्रॅम आहे. ओके, तर 85 ग्रॅम मध्ये पण तुम्हाला लई चांगल्या चांगल्या गोष्टी मिळू शकतात. म्हणजे स्मूथ आहे, म्हणजे असं गेमिंग ज्यावेळी करतो ना आपण, तर फास्ट असं मुवमेंट होतं ह्याला, फास्ट ज्या गेमिंग होतं ना लॅपटॉपवर PC वर होतं, तर ते पण तुम्हाला मी दाखवीन नवीन ब्लॉगमध्ये की आमचा PC तुम्हाला मी पहिल्यांदा पण एका ह्याच्या बघितलेलं बोललेलो, मॅकबुक ज्यावेळी मी घेतलेली त्यावेळी पण व्हिडिओमध्ये बोललेलो की माझ्याकडे PC पण आहे चांगला हाय लेवलचा.
तर तुम्हाला तिथे जाऊन आपण गेमिंग करू, तुम्हाला दाखवीन. आणि पुढं भविष्यात मला गेमिंग पण करायची ज्यावेळी इच्छा वाटली तर त्यावेळी मी ते पण करीन. ओके, तर स्टेट येऊन तर मी बोललोच तुम्हाला जे असतील ते. ओके, राईट क्लिक आहे, लेफ्ट क्लिक आहे, स्क्रोल आहे, इथं DPI बटन आहे, इथं RGB बटन आहे, इथं ट्रिगर आहे, इथं फॉरवर्ड आहे, इथं बॅकवर्ड आहे. ओके, सॉफ्टवेअर बद्दल बोलायचं आहे की भाई याला स्वतःचा एक सॉफ्टवेअर येतोय, ह्याचा स्वतःचा एक सॉफ्टवेअर येतो इव्होफोक्सचा माऊससाठी, जो की आपण हा माऊस पूर्ण कस्टमाइज करू शकतो. 500 रुपयाचा माऊस कोण कस्टमाइज करू शकतं का भाई? म्हणजे त्यांनी असं एवढं गेमिंगसाठी चांगलं दिलं की 100 रुपयाचा माऊस आणि 500 रुपयाचा माऊस का डिफरन्स असो हे पण मी तुम्हाला कळलं आता एवढ्या वेळात कळलंच की क्वालिटी का म्हणतात, क्वालिटी प्रोडक्ट का असतात. ओके, तर त्यानं चांगलं म्हणजे तुम्ही फक्त राईट क्लिक सोडून बाकी सगळे तुम्ही लेफ्ट क्लिक सोडून बाकी सगळे बटन तुम्ही हे करू शकता, काय कस्टमाइज करू शकता. तुम्ही प्रत्येक बटन कस्टमाइज करू शकता. तुम्ही RGB पण कस्टमाइज करू शकता. तुम्ही DPI पण कस्टमाइज करू शकता. ह्याचा DPI आहे तो आता मी तुम्हाला टेक्निकल मध्ये सांगेन. त्यात टेक्निकल बद्दल बोलू, जे की लास्ट जी गोष्ट आहे ती. ओके, तर टेक्निकल बद्दल बोलतो मी तुम्हाला की या माऊस मध्ये ओके DPI दिलाय. DPI म्हणजे काय असतं, माऊसचा जो स्पीड असते ना जी, तर ती यांनी DPI हा 200 ते 12750 इथे एवढं दिलाय. ओके, आणि 1000 याचा FPS आहे आणि 60 हा त्याचा IPS आहे जो की इंच पर सेकंद आहे. ओके, तर अजून काय याचा टेक्निकल मध्ये इन्स्टंट 825 हा सेन्सर आहे. ओके, इन्स्टंट 825 हा सेन्सर आहे जो की सगळ्यात फास्ट सेन्सर आहे, जो की फास्ट म्हणजे तुम्ही किती पण असं हे फास्ट जरी रब केलं तरी त्याला प्रॉब्लेम होणार नाही. आणि हुआनो स्विचेस आहेत ना, जे हुआनो स्विचेस माहीत असतील तुम्हाला, जे की ते 10 ते 20 मिलियन आहेत. 10 ते 20 मिलियन म्हणजे तुम्ही किती पण वेळा असं बटणं दाबा, हे करा ते करा, रफ यूज केला तरी ह्या माऊसला काय होणार नाही, क्लिक्स बाद होणार नाही त्याचे. तर भविष्यासाठी बघून पण घेतलेला हा माऊस. तर त्यामुळेच की हे सांगायचं आहे की हा माऊस सगळ्यात भारी आहे जर का तुम्हाला स्टार्टिंग करायचं आहे गेमिंग किंवा तुमच्या साधी डेली यूजसाठी पण यूज करायचं असेल तर हा माऊस चांगला आहे, तर हा घ्या. आणि मला एक कमेंटमध्ये हे सांगा की DPI आहे जो की 200 ते 12780 आहे. ओके, याचा DPI. तर तुम्ही किती वापरता आणि तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी वापरता आणि हाय लेवलचा जरी वापरत असाल तर कोणत्या गोष्टीसाठी वापरता, तर ते मला फक्त मला या व्हिडिओमध्ये मला सांगा, कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळते है, बाय. तर गाईज बघा येतात काय गाणं लावलंय मी हे. ओके, तर ह्याला बघा कसं वाजतंय आपोआप चेंज लाईट.